VSCC 24 न्यूज, सच के आगे कोई नहीं। महाराष्ट्र के धुले जिले के विश्वनाथ गांव में आयोजित एक पत्रकार परिषद में उम्मीद अभियान और मानव विकास योजना के तहत कथित वित्तीय अनियमितताओं का मामला उठाया गया। शिकायतकर्ताओं ने आरोप लगाया कि महिला बचत समूह को घटिया गुणवत्ता की मशीनें वितरित कर सरकारी निधि का दुरुपयोग किया गया है। उन्होंने इस मामले में संबंधित अधिकारियों और मशीनरी आपूर्तिकर्ताओं के खिलाफ आपराधिक मामला दर्ज करने की मांग की है। पत्रकार परिषद में आरोप लगाया गया कि प्रशासन के कुछ अधिकारियों और आपूर्तिकर्ताओं की मिलीभगत से जिले भर में निम्न गुणवत्ता की मशीनरी वितरित की गई। साथ ही ये भी दावा किया गया कि इस मुद्दे को उठाने वाली महिलाओं पर राजनीतिक और सामाजिक दबाव बनाया जा रहा है। शिकायतकर्ताओं ने मानदेय पर कार्यरत महिलाओं का समय पर भुगतान न होने और मानदेय में कटौती के आरोप भी लगाए। उनका कहना है कि इस संबंध में जिलाधिकारी, गट विकास अधिकारी और पुलिस को कई बार लिखित शिकायत दी गई है, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है। इसलिए मामले की उच्च स्तरीय जांच कर संबंधित वेंडर को ब्लैकलिस्ट करने और दोषी अधिकारियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की गई है। शिकायतकर्ताओं ने चेतावनी दी है कि यदि समय रहते कार्रवाई नहीं हुई तो 9 अगस्त को बिहार आंदोलन किया जाएगा और 15 अगस्त को धुले जिलाधिकारी कार्यालय के सामने आत्मदाह का प्रयास करने का आंदोलन किया जाएगा। पर प्रशासन की ओर से कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है। मामले की पुष्टि जांच के बाद ही हो सकेगी। महाराष्ट्र धुले से खयाम अंसारी की रिपोर्ट। ते प्रूफ आम्ही या ठिकाणी देणार आहोत। आता याच्यानंतर ज्या मशीनी आहेत त्या मशीनी कशा पद्धतीच्या आहेत याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी विश्वनाथला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। या ठिकाणी 36 युनिट जे आहेत ते 36 युनिट मध्ये कोण काय सांगते याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। त्या बहिणींवर पण अत्याचार झालेला आहे। तर प्रत्येक युनिट चालू आहे किंवा बंद आहे ते देखील तपासण्यात यावं आणि याच्यामध्ये जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। त्याच पद्धतीने याच्या माध्यमातून त्यांनी जी काही प्रॉपर्टी जमा केली ती प्रॉपर्टी जमा करावी, शासनाला ती जमा करावी आणि यांच्यावर गुन्हे दाखल करावे हीच आमची मागणी आहे। नाव भारती किशोर माडी, जय माता दी बचत गट। मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद याचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। आज विश्वनाथ गावामध्ये जी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश आहे तो म्हणजे इथं जागेवर ज्या मशिनरी आहेत ते बघून आणि आमच्या ज्या सगळ्या माया भगिनी ज्या आहेत यांच्या सगळ्यांच्या न्यायासाठी आज आपण इथं प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। आमच्या मागण्या आहेत, जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्या चौकशी व्हावी, चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे सिद्ध झाले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही प्रेस नोटमध्ये दिलेल्याच आहेत। 9 ऑगस्ट क्रांतिकारी दिवस या दिवशी आम्ही सगळ्या महिला एवढ्या संख्येने, ही एका गावाची संख्या आहे, असे आम्ही सगळ्या जेवढ्या महिला आहोत तेवढ्या गावातून सगळ्या महिला येऊन रस्त्यावर उतरणार आहोत आणि 9 ऑगस्ट रोजी आम्ही विराळ आंदोलनाला सुरुवात करू आणि तिथून अमरण उपोषणाला पण सुरुवात करू। जर 15 ऑगस्ट पर्यंत आम्हाला न्याय मिळालाच नाही तर 15 ऑगस्ट ह्या दिवशी आम्ही आत्मदहनाचा म्हणजे तुम्हाला आत्मदहनाचा इशारा देतोय की आम्ही आत्मदहन करू जर न्याय मिळालाच नाही तर। महिलांचं आंदोलन करण्याचा कुठलाही उद्देश नाही, पण आम्हाला न्याय मिळत नाहीये म्हणून दुर्दैव आमचं आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे। सरपंच प्रतिनिधी आज जे पत्रकार परिषद आयोजित केली त्याचा उद्देश एकच आहे की आमच्या बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांना महाराष्ट्र राज्य मिशन जीवन उन्नती अभियानांतर्गत जी मशिनरी प्राप्त झालेली आहे ती अतिशय निकृष्ट प्रकारची मशिनरी आहे। 3 वर्षापासून बंद अवस्थेत मशिनरी आहे, तिला म्हणजे चालू पण करता येत नाही। तरी महिलांची फसवणूक झालेली आहे। तरी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला तरी ते अधिकारी लोक जे आहेत ते अतिशय वेगळ्या भाषेत धमकी देतात। त्यांचे बचत गटांचं मानधन वगैरे बंद करून तुम्हाला कुठलाही शासकीय लाभ मिळू देणार नाहीत अशा विचारणा केली असता ते असे उत्तर देतात। हे आमच्या गावामार्फत आम्ही त्यांच्यासोबत गाव आहे गाव त्यांच्या पाठीशी जाऊ, वेळ आला तर आंदोलन सर्व काही उभे करू, त्याच्यासाठी सहकार्य राहील।